दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। विशेष म्हणजे मंगळवारी शरद पवारांनी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। त्यामुळे पवारांचं चाललंय तरी काय हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो। पीएमओने जारी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या भेटीच्या या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। त्याचं कारणही तसंच आहे। मंगळवारी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शरद पवारांनी संवाद साधला होता। संविधानाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळायला हवा असंही पवारांनी म्हटलं होतं। सरकारने उत्तरदायी राहिलं पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती आणि दुसऱ्या दिवशीच पवार पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले। अर्थात या भेटीचं कारणही देण्यात आलंय। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, एमएसपी आणि सिंचन यावरती चर्चा झाली। या भेटीमध्ये शरद पवारांनी पंतप्रधानांना पत्र दिलं। त्यात केंद्र सरकार 23 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करत असलं तरी महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस आणि कडधान्याची सरकारी खरेदी अत्यल्प प्रमाणात होते आणि त्यामुळे सर्व पिकांना एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी पवारांनी केली। मात्र या भेटीवरती विरोधकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पवारांच्या भेटीचा उद्देश आंदोलनावरील लक्ष हटवणे हा होता असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येतोय। मात्र विरोधक सैरभैर झाल्यामुळे त्यांना राजकारणाशिवाय काहीच दिसत नाही असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। राजकारण काय घडते म्हणण्यापेक्षा शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधीही केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात, मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात। भेटीचा अर्थ काय होता काय त्याबाबतीत मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये। बघा, पवार साहेब एक मोठे नेते आहेत आणि ते कशासाठी भेटलेत, का भेटलेत, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दलची आम्ही कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे आणि ते मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फार भाष्य करावं असं मला वाटत नाही। त्यामुळे ते कशासाठी भेटलेत, का भेटलेत हे कमी त्यांचा प्रवक्ता आहे नाही, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। शरद पवारांची वक्तव्य अनेकदा सत्ताधाऱ्यांना फायदा पोहोचवणारी ठरतात असाही आक्षेप घेतला जातो। राफेलच्या व्यवहारात पंतप्रधान मोदींच्या हेतूबद्दल लोकांच्या मनात शंका नाही असं शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं। 2014 मध्ये भाजपाने पाठिंबा मागितलेला नसतानाही पवारांच्या पक्षाने राज्यात भाजपाच्या सरकारला पाठिंबा दिला होता। पवारांच्या वक्तव्याचे राजकीय परिणाम कसे होतात याबाबत राजकीय विश्लेषकांनी माहिती दिली। देशाच्या राजकारणात शरद पवार हे विरोधी पक्षात राहून देखील केंद्र सरकारशी संवाद ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शरद पवार विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांच्याकडे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। पूर, दुष्काळ, सहकार, सिंचन, कांदा आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन पवारांनी अनेकदा केंद्र सरकारशी समन्वय साधलाय। सत्तेत असतानाही शरद पवारांचा विरोधी पक्षातील नेत्यांसोबत सातत्याने संवाद असायचा। मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांची भेट घेणं हे मात्र अनेकांना रुचलं नाही। परिणामी पवारांचं चाललंय तरी काय हा प्रश्न सध्या विचारला जातोय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।